गुड मॉर्निंग. आजपासून आपण बघणार आहे JEE मेन्सचे PYQ ऑफ सिक्वेन्स अँड सिरीज. तर सगळ्यात पहिले आपण कव्हर करणार आहे आज एपीचा जो पार्ट आहे, जे क्वेश्चन्स की जे तुम्ही क्लास 10 चे बेसिक वरचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यांच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्याच्यावरती हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, तर याच्यामध्ये शॉर्ट मध्ये आज आपण थेरी बघणार आहे फक्त एपीच्या रिलेटेडचे प्रॉब्लेमचे, आणि त्याच्यानंतर त्याचे डिफरंट टाईपचे क्वेश्चन्स जे 2026 आणि 2025 चे जे PYQ आलेले आहेत ते PYQ आपण आज इथं कव्हर करणार आहे. बघा, सगळ्यात पहिले थेरीमध्ये आपण ऑलरेडी बघितलेलेच आहे की जर दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स असतील तर त्या दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला जर कॉमन डिफरन्स सेम आला तर ती डिफरन्स जर सेम आला तर ती सिरीज कशी असते, एपी अरिथमेटिक प्रोग्रेशन. सपोज आपण टर्म्स कन्सिडर घेतल्या 2, 4, 6, 8, 10. आता ह्या टर्मला आपण टर्म 1, टर्म 2, टर्म 3, टर्म 4, टर्म 5 कन्सिडर केले. तर ह्या दोघांमधला डिफरन्स घेतला 4 - 2, आन्सर किती येते 2. सो जर प्रत्येक टर्म मधला जर डिफरन्स 6 - 4 सेम येत असेल तर ही जी सिरीज आहे ही सिरीज तुमची काय आहे, एपी मधली सिरीज आहे. ओके, एपी मध्ये सिरीज हे आपण 10 पर्यंत बघितलेले आहेत. ह्याच्यामध्ये ज्या जनरल टर्म आहेत ती फर्स्ट टर्म आपण ए ने इंडिकेट करतो, सेकंड टर्म A+D, थर्ड A+2D, देन A+3D, A+4D अशा टर्म्स आपण इंडिकेट करतो. देन ह्याच्यामध्ये जो फर्स्ट टर्म आहे फर्स्ट टर्मला आपण ए ने इंडिकेट करतो आणि जो कॉमन डिफरन्स आपला येतोय त्या कॉमन डिफरन्सला आपण काय करतो, डी ने इंडिकेट करतोय. आता एपी मध्ये जर n नंबर ऑफ टर्म्स फाइंड आउट करायचे असतील, म्हणजे फाइंड आउट करायला सांगितले ती 59 नंबरची टर्म, 7 नंबरची टर्म, तर ह्या वेळेला आपण फॉर्म्युला यूज करतो Tn इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू डी. देन कॉमन डिफरन्स डी फाइंड आउट करतात, सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म, और इन जनरल त्याचा पॅटर्न आपण दाखवतो Tn अँड Tn-1 च्या फॉर्म मध्ये. Sn सम ऑफ द n टर्म्स, म्हणजे पहिल्या 10 टर्मचे ऍडिशन, पहिले 20 टर्मचे ऍडिशन, पहिले 30 टर्मचे ऍडिशन, हे दाखवण्यासाठी आपण Sn चा फॉर्म्युला यूज करतो. Sn इज इक्वल टू n/2. n म्हणजे किती नंबरची टर्म आपल्याला फाइंड आउट करायची, 15 नंबरची जर ऍडिशन फाइंड आउट करायची असेल तर n ची व्हॅल्यू काय असणार आहे, 50. तर 2A प्लस n-1 इंटू डी हा Sn चा फॉर्म्युला. किंवा Sn चा अजून एक फॉर्म्युला यूज करू शकतो आपण, n/2 A प्लस L. L म्हणजे काय, लास्ट टर्म. n/2 नंबर ऑफ टर्म्स डिवायडेड बाय, म्हणजे किती नंबरची टर्म फाइंड आउट करायची ती डिवायडेड बाय 2 इंटू A ऍडिशन ऑफ द फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. न बघा, जर Tn हा लिनियर असेल तर n दर सिक्वेन्स हा पण काय असणार आहे तुमचा, एपी मध्ये असणार आहे. Sn जर क्वाड्रेटिक असेल त्यावेळेला करस्पॉन्डिंग सिक्वेन्स पण आपला काय असतो, एपी मध्ये येतो. देन ज्या वेळेला आपल्याला मीन काढायचं असेल, द मिडल टर्म ऑफ द 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इन एपी, टर्म्स ऑफ द अरिथमेटिक मीन ऑफ ऑदर 2. ज्या वेळेला एम बघणार आहे त्यावेळेला ही कन्सेप्ट मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगते. जर समजा A, B, C 3 टर्म्स एपी मध्ये दिले असतील तर माइंड मध्ये काय, टॉइस ऑफ द सेकंड टर्म इज इक्वल टू ऍडिशन ऑफ द फर्स्ट टर्म अँड लास्ट टर्म. आता हे डायरेक्टली स्टँडर्ड फॉर्म दिले तुम्हाला, डायरेक्टली ऑड नंबर दिले तर ऑड नंबरची तुमची जी सम येणार आहे, सम ऑफ ऑड नंबर असेल तर डायरेक्टली आन्सर तुम्ही n² लिहू शकताय. हा तुम्हाला JEE मेन्स मध्ये कॅल्क्युलेशन तुम्हाला कमी करण्यासाठी ही ट्रिक वापरू शकताय. सम ऑफ द फर्स्ट n टर्म्स, जर m टर्म्स इव्हन असतील तर ह्या n टर्मचे ऍडिशन तुमची येणार आहे n इंटू n+1 च्या फॉर्म मध्ये. सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर Sn n इंटू n+1 डिवायडेड बाय 2. आता जर समजा तुम्हाला सांगितले की एपी मध्ये 3 टर्म इन्सर्ट करा, 4 टर्म इन्सर्ट करा,
ठीक आहे, किंवा न्यू टर्म्स, कन्सिडर 3 नंबर्स इन एपी, जर या पद्धतीने क्वेश्चन्स असतील तर त्या टर्म आपल्याला काय कन्सिडर घ्यायचे आहेत, 3 टर्म्स असतील तर ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी. आता ह्याच्यामध्ये ए मायनस डी हा तुमचा फर्स्ट टर्म असणार आहे, ए नसणार आहे, कारण ए तुम्ही कन्सिडर काय केले, ए मायनस डी इज अ फर्स्ट टर्म, ए आणि ए प्लस डी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 4 टर्म्स असतील तर सांगा मला काय आहे ते, ऑलरेडी आपलं झालेलं आहे 4 टर्म्स आणि ए मायनस, जर 4 टर्म्स सांगितले असतील आपल्याला तर काय येतील, हे ए मायनस 4 टर्म्स सांगा, कोण सांगणार, ए मायनस 3D, ए मायनस डी, ए प्लस डी, ए प्लस 3D. 4 टर्म्स इन AP, 5 टर्म्स इन AP, a minus 2D, a minus D, a plus D, a plus 2D. आता ह्या क्वेश्चन मध्ये 90% मुलं इथं कन्फ्युज होतात की ए आन्सर फाइंड आउट करतात आणि ए आन्सरला तुम्ही फर्स्ट टर्म कन्सिडर करताय, बट इथं काय दिलंय, फर्स्ट टर्म तुम्ही काय कन्सिडर केली, ए मायनस डी. ठीक आहे, आता क्वेश्चन्स बघूयात. रीड करा क्वेश्चन, काय काय दिले मला सांगा क्वेश्चन मध्ये, काय काय इन्फॉर्मेशन दिली. JEE मेन्स 2026 जानेवारीचा क्वेश्चन आहे, लेटेस्ट आलेला आहे. इफ द सम ऑफ द फर्स्ट 4 टर्म्स ऑफ अन AP इज 6, म्हणजे काय दिले, S4. व्हेरी गुड. याचं मिनिंग काय आहे, सम ऑफ द फर्स्ट 4 टर्म्स इन AP म्हणजेच S4 ची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे, 6 दिलेली आहे. नेक्स्ट, द सम ऑफ इट्स फर्स्ट 6 टर्म इज 4, म्हणजे काय दिलेलं आहे, S6. S6 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 4 दिलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलंय, देन द सम ऑफ इज फर्स्ट 12 टर्म, म्हणजे S12 ची आपल्याला व्हॅल्यू विचारले. आता एसनचा जर फॉर्म्युला बघितला तर एसनचा फॉर्म्युला काय येतोय सांगा, Sn इज इक्वल टू n/2 2a प्लस n-1 इंटू डी, हे दिलेलं आहे. आता आपल्याला काय काय रिक्वायरमेंट आहे, ए आणि डी ची रिक्वायरमेंट आहे. एन आपल्याकडे ऑलरेडी आहे, तर ह्या 2 टर्म्स जर आपण सॉल्व्ह केल्या एसनचा फॉर्म्युला यूज करून, तर आपल्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल भेटतील ए आणि डी मध्ये. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल सॉल्व्ह करून आपण ए आणि डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ती ए आणि डी ची व्हॅल्यू आपण एसएन मध्ये जर पुट केली तर आपल्याला इझिली S12 मिळतोय. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे फक्त 10च्या कन्सेप्ट वरती तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बघा सांगा, एसएनचा फॉर्म्युला काय होईल, S4 इज इक्वल टू n/2. एन ची व्हॅल्यू इथं किती असणार आहे, 4/2 ट्वाइस ऑफ ए प्लस एन. एन ची व्हॅल्यू इथे किती असेल सांगा, अरे बापरे सगळंच गेलं का, एस किती दिले, S4 इज इक्वल टू 6. एसएनचा फॉर्म्युला n/2 इंटू 2a प्लस n-1 इंटू डी. सांगा पटपट, S4 ची व्हॅल्यू दिली आहे, n झाला 4, ए आपल्याला माहित आहे का, नाहीये, हा 4-1 इंटू डी हे भेटलेलं आहे. S4 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, 6. हा 2 ने डिवाइड केलं किती झाले, 2. 2a प्लस 3d, हा जर इकडे आला सो 3 इज इक्वल टू 2a प्लस 3d, हे इक्वेशन काय झाले आपले, 1 झाले का. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड आपल्याला काय दिलेलं आहे, आपण याला ब्रॅकेट करूया, नंतर आपल्याला यूज करता येईल. नेक्स्ट इन्फॉर्मेशन काय दिली आहे, S6. S6 किती दिलेलं आहे, 4 दिलेलं आहे. सांगा एसएनचा फॉर्म्युला मध्ये जर पुट केला तर 4 इज इक्वल टू काय होतील, 6/2 2a प्लस 6-1 इंटू डी. हा जर इकडे 2 3 जा, जो 4 इज इक्वल टू 3 ने आज जर मध्ये मल्टिप्लाय केले तर 6a आणि प्लस 15d. हा इक्वेशन नंबर 2 झाला. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 आपण काय करून घेऊयात, सॉल्व्ह करूया. आता हे सॉल्व्ह करायला आपल्याला इक्वेशन नंबर 1 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, इक्वेशन 1 ला कितीने मल्टिप्लाय करूयात, 3 ने. सो हा झाला 9, हा झाला 6a प्लस 3 3 जा
9D. सेकंड मध्ये 4 इज इक्वल टू 6A प्लस 15D. सबस्ट्रॅक्शन करा सांगा. 6 कॅन्सल झाले. 9 मायनस 4 किती आले? 5. आणि 15 मायनस 9 किती आले? -6D. म्हणजे D ची व्हॅल्यू आपल्याला काय झाली? -5/6. -5/6. हा आपल्याला 6D भेटला. आता D ची व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये पुट कर. आपल्याला काय भेटेल? A भेटेल. सो आपण काय करूया? 1 मध्ये पुट केली तर हा झाला 3 इज इक्वल टू 2A प्लस थ्राइस ऑफ -5/6. सो हा 3 इज इक्वल टू मायनसचा झाला 15/6 इज इक्वल टू 2A. सांगा 18 काय काय कॅल्क्युलेशन होतील? 6 × 3 18. 18 प्लस 15 30 किती येते? 33 डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू 2A. तर A ची व्हॅल्यू काय येतील? 33 डिवायडेड बाय 2 × 6. A झाला 33 ला डिवाइड होते का बघा? 33/12. A ची व्हॅल्यू भेटली 33/12. A भेटला, D भेटला. करेक्ट आहे का बघा? कॅल्क्युलेशन चेक करा एकदा तुम्ही कॅल्क्युलेशन करून. आता आपल्याला फाइंड आउट करायचंय फर्स्ट 12 टर्म म्हणजे S12 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. काय येणार? n/2 अपॉन 2A प्लस n-1 × D. हा S12 ऍज इट इज ठेवला. n ची व्हॅल्यू 12/2. हा ट्वाइस ऑफ A 33/12 प्लस 12 - 1 11D. D ची व्हॅल्यू आहे ना आपल्याकडे? आता D ची व्हॅल्यू काय येईल? -5/6. आता हे कॅल्क्युलेशन S12 इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 2 ऍज इट इज ठेवते. हा काय होईल? 2 1 जा 2 6 जा 33 डिवायडेड बाय 6 मायनस 5/6 55 डिवायडेड बाय 6 12/2 मायनस हे किती येतात? 55 - 33 किती आले सबट्रॅक्शन? काय? -20 22 -11/2 आहे का बघा ऑप्शन? कॅल्क्युलेशन चेक करा जरा. -22 डिवायडेड बाय 6. 6 1 जा 6 2 जा 6 1 जा 6 2 जा 2 2 कॅन्सल झाले. -22 कोणता आहे ऑप्शन? ऑप्शन नंबर 1 -22. 10च्या बेसवरती हा क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. नोट डाऊन करायचंय का? तुमचं तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मी पुढचा क्वेश्चन घेऊ. करू शकता तुम्ही? बघा क्वेश्चन केअरफुली रीड करा आणि काय काय दिले सांगा क्वेश्चन मध्ये. क्वेश्चन केअरफुली रीड करा. द कॉमन डिफरन्स ऑफ द एपी. 2 एपी दिलेत आपल्याला. सगळ्यात पहिले एपी हा दिलाय A1 A2 अप टू AM इज 13 मोर दॅन द कॉमन डिफरन्स ऑफ द एपी B1 B2 BN. याचा अर्थ काय? याचं मिनिंग काय? ही एक सिक्वेन्स दिलाय ए च्या फॉर्म मध्ये. ह्याचा जो डिफरन्स आहे, कॉमन डिफरन्स आहे, हा डिफरन्स कुणापेक्षा जास्त आहे? या एपीच्या 13 पेक्षा जास्त आहे. मोर दॅन म्हणजे काय करणार? या डिफरन्स मध्ये हा डिफरन्स काय करणार? 13 ऍड करणार ना. देन बी ची टर्म दिली आहे. B31 दिलेला आहे. B43 दिलेला आहे.
A78 दिलाय तर आपल्याला A1 विचारलंय. आता बघा इथं मेजर मिस्टेक काय होते मुलांची, की हा जो आहे हा बी आणि हा B43, याच्यातून दोन इक्वेशन दिल्यात म्हटल्यानंतर तुम्हाला A आणि D ची व्हॅल्यू मिळते आणि हीच A ची व्हॅल्यू तुम्ही इथे A1 म्हणून यूज करू शकता. बट इथं काय दिलेलं आहे, A1 ची सिरीज वेगळी दिली आहे, त्यामुळे A1 चा D वेगळा असणार आहे, A1 चा A वेगळा असणार आहे, A सिरीजचा. आणि तुम्हाला जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे ती इन्फॉर्मेशन कशाची प्रोव्हाइड केलेली आहे, बी ची प्रोव्हाइड केलेली आहे. इन्फॉर्मेशन काय प्रोव्हाइड केली आपल्याला, बी ची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे. समजलं क्वेश्चन? ठीक आहे. आता सांगा मला सगळ्यात पहिले आपण काय करून घेऊया, कुठली इन्फॉर्मेशन लिहून घेऊया. हे जे दिले बी सिरीजचं पहिले फाइंड आउट करून घेऊया. काय काय दिलेलं आहे, B31 इज इक्वल टू -227. सांगा B31 म्हणजे बी ची एक टर्म दिले, ठीक आहे, TN च्या फॉर्म मध्ये दिलाय, T31 चे फॉर्म्युला दिलाय. सांगा TN चा फॉर्म्युला काय असणार आहे, TN इज इक्वल टू A प्लस N-1 इंटू D. N ची व्हॅल्यू किती दिली, TN किती दिलेला आहे, 227. A माहिती आहे का आपल्याला, नाहीये. N ची व्हॅल्यू 31, 31 मायनस 1 30D. म्हणजे हा आपला इक्वेशन 1 झाला का, इक्वेशन 1 भेटला. इक्वेशन 2 बघा, इक्वेशन 2 साठी आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे, बी काय दिलेला आहे, 43 इज इक्वल टू -385. इथे TN चा फॉर्म्युला यूज केला तर काय होईल, -385 A प्लस 42D. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चं जर सबस्ट्रॅक्शन केलं तर आपल्याला D ची व्हॅल्यू भेटेल, D चं सबस्ट्रॅक्शन केलं की काय भेटेल, A ची व्हॅल्यू भेटेल. सो आता इक्वेशन 1 आणि 2 चं सबस्ट्रॅक्शन करा. 385 प्लस इज इक्वल टू A प्लस 42D आणि हा काय होईल, -227 A प्लस 30D. आता मला सांगा ह्यांचं काय होईल, ऍडिशन होईल ना, 385 प्लस 277 म्हणजे यांचं सबस्ट्रॅक्शन सांगा काय येईल, 285 मायनस 277. 108 किती येते, 108 ना, मायनस येईल ना, 108 इज इक्वल टू हा किती येईल, 12 ना, 12D. डिवाइड होते का बघा 108 ला, म्हणजे -9. आपल्याला D ची व्हॅल्यू काय भेटली, -9 भेटली. आता इथं A कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का मला, कारण ह्या A चा वापरच नाही ना, काय मला A कोणत्या सिरीजचा पाहिजे, ह्या सिरीजचा पाहिजे, A1 च्या सिरीजचा पाहिजे, त्यामुळे इथं टाइम घालवायचा का आपल्याला, नाही. D ची व्हॅल्यू भेटली -9. आता काय सांगितले, हा जो टर्म आहे, ह्या टर्मचा जो AP आहे, या टर्मचा जो डिफरन्स आहे, या एपीचा जो डिफरन्स आहे तो काय आहे, 13 पेक्षा जास्त आहे. कुणापेक्षा, या एपी पेक्षा. म्हणजे ह्याचा जो डिफरन्स आहे ह्याला आम्ही D कन्सिडर केले, D1 कन्सिडर केले. द डिफरन्स ऑफ ह्या जो एपीचा D आहे तो 13 मोर दॅन म्हणजे 13 पेक्षा जास्त. कशापेक्षा जास्त आहे, द कॉमन डिफरन्स ऑफ B1 चा जो D आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे B1 चा D किती आपला -9. म्हणजे ह्या सिरीज मध्ये आपल्याला D ची व्हॅल्यू मिळाली का, किती मिळाली सांगा, 13 - 9 4. म्हणजे आपल्याला हा D मिळाला कोणता, फॉर फर्स्ट एपी, पहिल्या एपीचा D मिळाला. आता इथून A78 दिले तर TN चा फॉर्म्युला यूज करून तुम्ही फाइंड आउट करू शकता. बघा काय सांगितले, A78 इज इक्वल टू 327. सांगा TN चा फॉर्म्युला A प्लस 77 इंटू D ना, 327. सो 327 इज इक्वल टू काय होतील, A प्लस 77 इंटू D ची व्हॅल्यू किती आले, 4. सांगा किती मल्टिप्लिकेशन येते,
308. सबस्ट्रॅक्शन सांगा काय येईल? 90. कोणतं ऑप्शन आहे का? याला ऑप्शन नाहीये. जो लास्टचे 5 क्वेश्चन असतात ना तुमचे, त्या क्वेश्चन मध्ये हा क्वेश्चन. हा ऑप्शन आहेत काय? समजलं? नोट डाऊन करून घेताय का? करताय सॉल्व तुमचं तुम्ही? नोट डाऊन करताय?